सैराट चित्रपटामुळे प्रसिद्धीला आलेले रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना पाहण्यासाठी इस्लामपूरमध्ये प्रचंड गर्दी जमलेली आहे। भर पावसात लाडक्या अर्ची आणि परशाची वाट पाहत इस्लामपूरकर थांबलेले आहेत। इस्लामपूर पालिकेने बांधलेल्या अंबिका उद्यानाचं उद्घाटन या दोघांच्या हस्ते होणार आहे। कार्यक्रमासाठी अजून तरी दोघेही आलेले नाहीयेत, पण दोघांना पाहण्यासाठी प्रचंड ही गर्दी जमा झालेली आहे। कुलदीप माने आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। कुलदीप, भर पावसात अर्ची आणि परशासाठी हे लोक जमलेत असं कळतंय, काय वातावरण आहे? प्राजक्ता, इस्लामपूर पालिकेने जवळपास 4 कोटी रुपये खर्च करून जे उद्यान उभारले अंबिका उद्यान, त्या अंबिका उद्यानाच्या सगळ्यांचीच लाडकी आरची या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे। प्रशांत या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, मात्र आरची इस्लामपूर शहरामध्ये दाखल झालेले आहे। सध्या आपण व्हिज्युअल्स मध्ये पाहू शकत असाल, कार्यक्रम स्थळाचंही दृश्य आहे। या ठिकाणी सकाळपासून पाऊस होता आणि मागील काही तासापासून पावसामध्ये वाढ झाली आहे, परंतु या ठिकाणी रिंकूचे चाहते भर पावसामध्ये छत्र्या असू देत किंवा खुर्च्या असू देत, या खुर्च्या डोक्यावरती घेऊन रिंकूची प्रतीक्षा करतायत। मात्र त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम स्थळावरून अजून त्या ठिकाणी हलले नाहीयेत, रिंकूची प्रतीक्षा करतात आणि काही मिनिटांमध्ये किंवा काही सेकंदामध्ये या ठिकाणी रिंकू कार्यक्रमस्थळी दाखल होईल। आणि या ठिकाणी तरुणी तिची प्रतीक्षामध्ये आहेत अजून। कुलदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।